मित्रहो, भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे गटामध्ये सुरू असलेला संघर्ष आतापर्यंत छुप्या पद्धतीनं होता तो, पण छुप्या पद्धतीनं होता. महायुतीमध्ये आता शिंदे गटाचं फारसं महत्व उरलेलं नाही. भाजपालाही एकनाथ शिंदे आता नकोसे झालेले आहेत. भाजपाकडून शिंदे गटाचा कचरा मागच्या 1.5 वर्षापासून होतच आहे. पण एकनाथ शिंदे आता काहीही करू शकत नाहीत. आगे तुफान, पीछे बरसात, ऊपर गगन पे बिजली अशी सगळी अवस्था आता एकनाथ शिंदे यांची झालेली आहे. शिंदे गटातील काही आमदार भाजपात जाणार असल्याच्या चर्चाही मागच्या काही दिवसापासून सुरू झालेल्या आहेत. तर शिंदे गटातील काही नेत्याकडून भाजपाच्या विरुद्ध अत्यंत उघडपणे विधानं केली जाऊ लागलेली आहेत. त्यामुळं शिंदे गट आणि भाजपा यांच्यातला छुपा संघर्ष आता चव्हाट्यावर आलेलाच आहे. त्यात शिंदे गटाचे माजी मंत्री आणि आमदार अब्दुल सत्तार यांनी भारतीय जनता पक्षावर अत्यंत विषारी टीका केलेली आहे. विधान परिषदेच्या निवडणुकाचं हे निमित्त असलं तरी बऱ्याच काळापासून साठलेली खदखद शिंदे गटातून आता बाहेर पडू लागलेली आहे. जिल्हा परिषद आणि महापालिकेतले आमचे मुकुट गेले. आता छोट्या निवडणुकामध्ये सुद्धा भाजपा आमच्या 2 गट पाडत असल्याचा मोठा गौप्यस्फोट या अब्दुल सत्तार यांनी केला. मोठा भाऊच युती संपवत असून आमचे मुंडके छाटण्याचं काम सुरू असल्याचा थेट आरोप सत्तारांनी भाजपावर केला. भारतीय जनता पक्ष हळूहळू शिंदे गटाला संपवत निघालेला आहे हे त्याने उघडपणे बोलून दाखवलं. स्लो पॉइझन सुद्धा म्हटलं. शिंदे गटाचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी सुद्धा उघड भाजपावर हल्ला चढवला. त्यांच्या आणखी सुद्धा काही नेत्यांनी भाजपच्या विरोधी सूर लावलेला आहे. पण यामुळं एकनाथ शिंदे यांची मात्र कोंडी झालेली आहे. अब्दुल सत्तार तावातावानं बोलले, पण एकनाथ शिंदे भयंकर चिडले. अब्दुल सत्तार यांना बोलावून घेतलं आणि एकनाथ शिंदे यांनी त्यांना समज देण्याचा प्रयत्न केला. पण बघा, कोंडलेली वाफ कधीही दाबून ठेवता येत नसते. युती तोडण्यापर्यंत या अब्दुल सत्तार यांची भाषा गेलेली होती. शिंदे गटातले नेते उघडपणे भाजपावर टीका करू लागल्यामुळे भाजपामधून संताप व्यक्त होणं तर स्वाभाविक आहे. अशा वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः काही बोलायचं टाळतात बघा, पण जे बोलायचं ते दुसऱ्यांच्या तोंडून ते बोलत असतात. भाजपाचे मंत्री गिरीश महाजन, ज्यांना संकटमोचक म्हटलं जातं, हे तर फडणवीस यांचे निकटवर्ती आहेत. फडणवीसांना मित्र पक्षानं जे काही बोलायचं आहे ते महाजन बोलतात. अब्दुल सत्तार यांना बोलल्याचं दाखवत महाजन यांनी एकनाथ शिंदे यांनाही एक प्रकारे इशारा दिलेला आहे. हे महाजन म्हणाले, सत्तार आता खूप मोठे नेते झालेले आहेत. भाजपसोबत युती ठेवायची की नाही याचा विचार ते आता करायला लागलेले आहेत. हे आश्चर्यकारक आहे. पण सत्तार यांनी मर्यादेत राहायला हवं. युती ठेवायची काही नाही याचे सगळे अधिकार एकनाथ शिंदे यांच्याकडे आहेत. त्यामुळं सत्तार यांनी लहान तोंडी मोठा घास घेऊ नये. त्यांनी फक्त स्वतःच्या जिल्ह्यापुरतं मर्यादित बोलावं. मिठाचा खडा टाकून महायुतीतलं वातावरण खराब करू नये. म्हणजे महाजन यांनी सरळ आपल्या अवकातीत राहा असं सांगून टाकलेलं आहे. शिंदे गटाला हळूहळू संपवण्याचं काम भाजपा करीत आहे याची जाणीव शिंदे गटातल्या जवळपास सगळ्यांना आता झालेली आहे. त्यातले काही नेते उघडपणे बोलतात तर काही खासगीत बोलतात. भाजपावर मात्र त्याचा काहीही फरक पडत नाही, पडणारही नाही. भाजपाला गरजच नाही हो आता शिंदे गटाची. शिंदे गटातल्या नेत्याची अवस्था आता मात्र सैरभैर झालेली आहे आणि त्यातूनच शिंदे गट पुन्हा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये विलीन करण्याच्या चर्चा सुरू झाल्या. भाजपा आता शिंदे गटाच्या विरुद्ध थेट आणि आक्रमक भूमिकेत जाऊ लागलेला आहे. महायुतीतली धुसफूस वाढीला तर लागलेलीच आहे, पण ती आता चव्हाट्यावरही आणली जात आहे.
मित्र हो, अशा वेळी शिंदे गटाचे राजकीय भवितव्य काय असेल असं तुम्हाला वाटतं? जरूर सांगा. आणि हो, जाता जाता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.